हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? विधी लाईफ मालवणी फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज घेऊन आली आहे केळीच्या फुलांची भाजी. केळीच्या फुलाला केळफूल किंवा केळीचे बोंड असेही म्हणतात. ही भाजी पौष्टिक आणि चविष्ट असते. तर आपण पाहूयात केळफुलाची भाजी कशी बनवायची ते. सर्वप्रथम मी इथे केळफूल साफ करून घेत आहे. साफ करताना त्यातील अनावश्यक भाग काढून टाकायचे. तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने हे नको असलेले केळफुलामधील कठीण भाग काढून टाकले आहेत. केळफूल साफ करताना हाताला तेल किंवा पाणी लावा, म्हणजे ते हाताला चिकटणार नाही. त्यानंतर ही भाजी स्वच्छ धुवून चिरून घ्यायची, कट करून घ्यायची आणि एका भांड्यात पाणी घेऊन त्यात रात्रभर ठेवायची, जेणेकरून त्या भाजीत असलेला डिंक निघून जाईल. तर या ठिकाणी मी केळफुलाची भाजी बनवण्यासाठी इथे कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे. कांदा आणि खोबऱ्याचं वाटण कसं बनवायचं याची लिंक, या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही नक्की तिथे जाऊन पाहू शकता. आता मी केळफुलाची भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करून 2 टीस्पून तेल गरम करून त्यामध्ये 5 लसूणच्या पाकळ्या आणि कांदा टाकून फोडणी तयार करून घेत आहे. आता आपण यामध्ये आपल्या आवडीनुसार मसाला टाकायचा. मी इथे 2 चमचे मसाला टाकून घेत आहे. आमचा घरगुती मसाला, मालवणी मसाला मी इथे टाकून घेत आहे. केळफुलाची भाजी बनवण्यासाठी आपण इथे कडधान्य यूज करू शकतो. तर मी इथे चणा डाळ यूज करत आहे. आता या फोडणीमध्ये मी चणा डाळ टाकून घेत आहे. तुम्ही देखील यामध्ये कडधान्य तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, जसे की चणे, त्याच्यानंतर काळे वाटाणे टाकू शकता किंवा शेंगदाणे देखील टाकू शकता. तर मी इथे चणा डाळ वापरत आहे. आता इथे चणा डाळ व्यवस्थित शिजू द्यायची. तुम्ही पाहू शकता आता आपले चणा डाळ व्यवस्थित शिजून तयार आहे. आता हे केळफूल जे मी रात्रभर कट करून पाण्यात ठेवलं होतं ते मी गाळून, पाणी त्यातलं व्यवस्थित गाळून ते केळफुलाचे पीस कट केलेले केळफूल मी यात टाकून मिक्स करून घेणार आहे आणि व्यवस्थित ढवळून घेत आहे. आता मी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेत आहे. आता यामध्ये मी गरम पाणी ॲड केलं आहे. आता आपण ही भाजी व्यवस्थित ढवळून वाफेवर झाकण मारून वाफेवर शिजू देऊयात. आता मी झाकण मारून ही भाजी 10 मिनिटं वाफेवर शिजू देणार आहे.
आता आपली केळफुलाची भाजी व्यवस्थित शिजली गेली आहे। आता यामध्ये मी मालवणी पद्धतीने बनवलेले कांदा खोबऱ्याचे वाटण टाकून घेत आहे। आता आपण ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। भाजी मिक्स करून झाल्याच्या नंतर वरून यात कोथिंबीर ॲड करूयात आणि छान असं ढवळून वाफेवर शिजू देऊयात। तुम्ही पाहू शकता इथे आपली केळफुलाची भाजी बनवून तयार आहे। तुम्हाला माझी आजची केळफुलाच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।